एक आदर्श शेतकरी असलेले कैलास नांगरे, एक नाविन्यपूर्ण शेती करणारे कैलास नांगरे यांना आत्महत्या करावी लागते, हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं, या भागाचं। कारण यांची मागणी जी होती खडकपूर्णा प्रकल्प जो इथे आहे, या खडकपूर्णाच्या माध्यमातून 14 गावांना पाणी मिळावं। आता याच्यात नियम कायदे मलाही माहिती आहे, परंतु त्यांनी काय खडकपूर्णाचं धरणाचं पाणी कोणासाठी राखीव असेल, हे राखीव पाणी मागितलेलंच नाही आहे। जे ओव्हरफ्लो होतं, वाया जातं, ते पाणी मागितलेलं आहे। आणि 110 मीटर फक्त काम करायचं। कोणीतरी अधिकाऱ्याने मिसगाईड मान्य मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। 110 मीटरची चारी करणं एवढंच काम आहे, आणि त्यासाठी जागा, भूसंपादन, कोणताही खर्चसुद्धा नाही आहे। आणि मला वाटतं या कारणावरून एक शेतकरी, एक तरुण आत्महत्या करतो, हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे। निश्चित परिवार, मुलं आहेत, छोटे छोटे मुलं आहेत, हुशार मुलं आहे, परिवार आहे, वडील आहे, पत्नी आहे, या सगळ्यावर जो दुःख पडलं, मला असं वाटतं दुःख तर कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही। परंतु एक भेट देण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आलेलो। शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काय शक्य आहे ती मदतसुद्धा आम्ही या कुटुंबियांना दिलेली आहे, परंतु तेवढ्यापुरतं ते काही करणं ते तर सगळ्यांची जबाबदारी। परंतु सगळ्यात आधी कैलास नांगरेंच्या ज्या भावना होत्या, पाणी, मला वाटतं एक सिंचनाचा विषय या महाराष्ट्राचा, सरकार तर मोठ्या मोठ्या घोषणा करतो, एकीकडे विदर्भामध्ये 78,000 कोटीचा प्रोजेक्ट, एकीकडे मराठवाड्यात 46, प्रत्यक्षात कुठंच काही नाही। प्रत्यक्षात ह्या सिंचनाचे प्रकल्प कागदावर आहे, जुने 1960चे, 67चे, 70चे प्रकल्पसुद्धा अजून पूर्ण झालेले नाही। आणि म्हणून निश्चित या निमित्तानं कैलास नांगरेंनी ज्या पद्धतीनं आपला जीव एक प्रकारे या सिंचनासाठी, शेतकऱ्यांसाठीच दिलेला आहे, त्याचं एक बलिदान आहे। आणि मला असं वाटतं या भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे, हे जर झालं तरच त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही। आणि मला वाटतं ते व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत या ठिकाणी भेट दिली किंवा मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्षित केलं आहे, वरिष्ठांना चुकीची माहिती जिल्हाधिकारी। मला असं वाटतं घटना काही हो, जिल्हाधिकारी असो, तहसीलदार इथं मला दिसलेत, यांची भेट घेणं या सगळ्या संवेदनशील विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पण आत्ताच्या घडीला सरकारच बेदरकार आहे, तर प्रशासन का बेदरकार राहणार नाही? सरकारलाच काही घेणं देत नाही, कोण जगतं कोण मरतं याच्याशी घेणंच नाही आहे। आणि मग जिल्हाधिकाऱ्याला काय घेणार आहे? जिल्हाधिकारी असेल त्यांच्या मस्तीमध्ये मशगूल, जनता जिरवेल एक दिवस मस्ती। अनिल परबांनी काल विधान परिषदेमध्ये जे काही राणेंवर टीका केली, त्यानंतर आता भाजपकडून जे आहे हे बॅनरवर पाहायला मिळते अनिल परबांच्या घरासमोर। आता मला असं वाटतं आपण याविषयी बोलू आता, बाकी राजकीय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।